हॅलो, कसे आहात सर्व? आज मी बनवणार आहे खारा मासा किंवा खाऱ्या माशाची बोटी. आमच्याकडे आम्ही बोटी बोलतो तिला. तुम्ही काय बोलतात नक्की कमेंटमध्ये मला कळवा. आपण तिला 4-5 वेळा छान धुवून घ्यायची आहे. आता तिचं म्हणजे खारेपणा निघून जाईल. खूप मीठ असतं त्याला. हे बघा, माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब जरूर करा. हे बघा, आता मी त्या सगळ्या बोट्या कढईमध्ये उकळत ठेवल्या आहेत. असं केल्याने त्याचं मीठ छान निघून जातं. आता त्या थंड झाल्यावर एका डिशमध्ये काढून घेतल्यात. आता मी त्याच्यातले सगळे ते काटे वगैरे सगळं काढून घेणार आहे. पावसाळ्यात जरा असे पदार्थ खायचे, जरा तोंडी लावायला मिळालं तर मज्जाच येते जेवायची. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. हे बघा, आता तेल टाकलं. तेल तापलं की त्याच्यामध्ये आपण टाकूया लसूण जरा चांगला भाजून परतून घेऊयात. हे बघा, लसूण छान परतला गेलेला आहे. आता त्यात टाकूयात बारीक चिरलेला कांदा. आणि ही पण रेसिपी माझी झटपट होते बरं का. आणि तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे, झटपट होणाऱ्या रेसिपी मला खूप आवडतात. चांगला कांदा पण परतून घ्यायचा आहे, गुलाबी रंग येईपर्यंत. तर ह्या रेसिपीला मी काय नाव देऊ हे काय मला कळत नाही आहे. कारण की मी सुद्धा ही पहिल्यांदाच ट्राय केली आहे. पण छान झाली, मस्त झाली एकदम. हे बघा, कांदा परतून झालेला आहे. त्यात थोडासा टोमॅटो पण चांगला नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता त्याच्यात आपले बेसिक मसाले, हळद, मिरची आपल्या आवडीनुसार, मीठ टाकून जरा परतून घ्यायचे. मसाले जरा चांगले परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. हे बघा, मसाले परतून झालेले आहेत. आता आपण ते माशाची बुर्जी म्हणता येईल त्याला, अशी त्याचं सगळं काटे व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे. हिला आता फार वेळ लागणार नाही, कारण आपण ऑलरेडी तिला शिजवून घेतली आहे छान. त्याच्यामुळे ते फक्त एक मसाला त्याच्यात मिक्स व्हावा म्हणून फक्त ते आपल्याला आता करायचं आहे. थोडंसं एक झाकण लावून आपल्याला फक्त एक 2-4 मिनिटाची वाफ काढायची आहे त्याला. हे बघा, झाली. हे बघा, जरासं तेल थोडंसं त्याचं सुटेपर्यंतच. हे बघा, तयार झालेली आहे आपली खाऱ्या माशाची बुर्जी. खायला खूप छान लागते. नक्की ट्राय करा तुम्ही सगळ्यांनी. छान अशी हिरवीगार वरून कोथिंबीर बघा, दिसतेच किती कमाल एकदम. चला आपण ताट वाढून घेऊयात. गरमागरम ती मी केलेली माशाची बुर्जी, त्याच्याबरोबर आहे चपाती. आता माशाची बुर्जी म्हटल्यावर मग कोलिमचा सार तर हवाच, आणि त्याच्यावर भात. चला या जेवायला. बाय बाय.